पीएम किसान योजनेसाठी केंद्र सरकारने नियमावली लागू केली आहे। या योजनेअंतर्गत एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच यापुढे योजनेचा लाभ घेता येणार आहे। नोकरदार, डॉक्टर, वकील, इंजिनियर, पेन्शनर, आयकर भरणारे लाभार्थी कायमस्वरूपी वगळण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी दिली आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थी वर्गवारी निहाय पडताळणी करण्याची प्रक्रिया तालुका स्तरावर मोहीम सुरू आहे। सोलापूर जिल्ह्यात एकूण 1,59,670 लाभार्थ्यांना विविध कारणाने पीएम किसान पोर्टलवर अपात्र करण्यात आले। या लाभार्थ्यांच्या अपात्रतेच्या कारणांची पडताळणी करण्यासाठी तालुका स्तरावर यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे। या यादीमधील पात्र लाभार्थ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात क्षेत्रीय कर्मचारी यांच्यामार्फत सातबारा, फेरफार, उतारा, आधार कार्ड, कुटुंबातील इतर व्यक्तींचे आधार कार्ड, पती पत्नी 18 वर्षाखालील अपत्य इत्यादी कागदपत्र तालुकास्तरीय क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे द्यावीत। पीएम किसान योजना अंतर्गत अपात्रतेचे निकष: एकाच कुटुंबातील लाभार्थी, राज्याचा रहिवासी नसलेले लाभार्थी, संविधानिक पदावरील व्यक्ती, माजी संविधानिक पदावरील व्यक्ती, केंद्र, राज्य, स्थानिक स्वराज्य संस्था, निमशासकीय कर्मचारी, जमीन विक्रीमुळे भूमिहीन लाभार्थी, संस्था मालकी असलेल्या जमीनधारक, नोंदणीकृत व्यावसायिक, सलग 3 वर्ष आयकर भरणारे लाभार्थी, स्वतः लाभ समर्पित केलेले लाभार्थी, वयोवृद्ध, सेवानिवृत्तीधारक लाभार्थी, जमिनीची मालकी स्वतः नावे नसलेले लाभार्थी, दुबार नोंदणी असलेले, शेतीशिवाय इतर कारणासाठी वापरणारे जमीनधारक, अनिवासी भारतीय, खोटी माहितीद्वारे नोंदणी केलेले लाभार्थी या योजनेतून अपात्र करण्यात येतील, असंही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी सांगितलंय।